नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज मी तुमच्यासोबत येणाऱ्या अक्षय तृतीयेला आपण कोणती सेवा केली पाहिजे, कोणत्या देवांची सेवा केली पाहिजे आणि ती सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनलक्ष्मी किंवा अखंड लक्ष्मीचा वास नेहमीच राहण्यासाठी, घरामध्ये पैशाची कमतरता न भासण्यासाठी आपण कोणती सेवा केली पाहिजे ती आज मी या पूजेमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील 3ऱ्या तिथीला साजरा केला जातो। या दिवशी आपण नवीन उपक्रम, विवाह किंवा सोने अशा गोष्टी आपण खरेदी करू शकतो। या गोष्टी आपण खरेदी केल्यामुळे आपल्याला कधीच त्या गोष्टींची कमतरता भासत नाही। तर या दिवशी आपण सोनं खरेदी केलेलं खूप चांगलं असतं, शुभ मानलं जातं। या दिवशी तुम्ही जी काही वस्तू घेणार, घर घेणार किंवा तुम्ही गाडी घेणार, तर या गोष्टी तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी येणाऱ्या घेऊ शकतात। या दिवशी घेतलेली वस्तू किंवा कोणताही कार्यक्रम किंवा कोणतंही काम शुभ मानलं जातं। या दिवशी कोणत्याही काम केल्यामुळे घरामध्ये कधीच आपल्या कोणत्याही गोष्टीला कमतरता भासत नाही आणि आपल्याला देखील घरामध्ये पैशाची म्हणा कोणत्याही गोष्टीची कमतरता देखील होत नाही। तर याच गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आज मी अशा काही पूजा दाखवणार आहे ज्या केल्यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील आणि नेहमीच तुमच्या घरामध्ये पैशाची भरभराट देखील राहील। तर अशा काही गोष्टी किंवा अशा काही ज्या देवघरात आपल्या असतात त्यांची तुम्ही पूजा करायची आहे। तर ती पूजा करताना कशा पद्धतीने करायची आणि कोणते तुम्हाला जप किंवा कोणते मंत्र म्हणायचे आहेत ते सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर व्हिडिओ ही शेवटपर्यंत बघा आणि इतरांना देखील शेअर करा। तर बघा, सगळ्यात आधी जी देवपूजा आहे रोजची, तर देवपूजा मी करायला घेतलेली आहे। तर देवपूजा रोजच्या प्रमाणे सगळ्या देवांची छान पूजा करून घेतलेली आहे। अन्नपूर्णा ही प्रत्येकाच्याच घरात असते आणि अन्नपूर्णा नसेल तर तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी अन्नपूर्णा खरेदी करू शकतात। आणि हो, अन्नपूर्णा ही पार्वती मातेचा अवतार आहे आणि अन्नपूर्णा ही आपल्या अन्नदेवताची म्हणजे आहाराची देवी असं म्हणून ओळखली जाते। ह्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णाची छान अशी पूजा करायची आहे, काही सेवा करायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच अन्नाचा पुरवठा देखील कमी होणार नाही। अन्नपूर्णा माता ही आपल्या घरामध्ये नेहमीच वास करावा, त्यामुळे आपण अन्नपूर्णा मातेची सेवा करायची आहे। तर सगळ्यात आधी असं ताट घेतलेलं आहे। ताटामध्ये जेव्हा आपण अन्नपूर्णा देवीला बसवतो त्यावेळी आपल्याला तांदूळ किंवा आपल्याला फुलांचं थोडे वाहून घ्यायचे आहेत फुलं आणि त्यावरती आपण देवीला बसवायचं आहेत। कारण बिना आसनाचं कोणतंही देवी देवतांना आपण असं बसवायचं नाही आहेत, कारण आपल्याला दोष लागतो आणि त्यामुळे मग आपल्या घरामध्ये अडचणी देखील येतात। त्यानंतर बघा, छान फुलं वाहून घेतली। त्यानंतर बघा, आपल्याला छान पाण्याने अंघोळ घालायची आहे, देवाला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्ही दुधाने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर परत एकदा पाण्याने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्ही हळदी आणि कुंकाचं पाणी करून त्यानंतर त्याचा सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे। तुम्ही पंचामृताचा अभिषेक केलाही तरीही चालतो। त्यानंतर आपण परत एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला अन्नपूर्णेला छान असं अंघोळ घालून घ्यायची आहेत, अभिषेक करायचा आहे, स्वच्छ मूर्ती साफ करून घ्यायची आहे। त्यानंतर ते पाणी काढून परत दुसऱ्या टाईमला आपल्याला तुळजाभवानी जी आपली घरातली कुलदेवता असेल तिची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे। आपल्या घरामध्ये नेहमीच देवीचा वास राहावा, घरात अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्येच राहावी, यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत। आणि या सेवा केल्यामुळे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। आणि अक्षय तृतीया हा एक असा मोठा सण असतो, या दिवशी तुम्ही कोणतीही पूजा, कोणतंही सोने खरेदी म्हणा, कोणतीही वस्तू तुम्ही जर घरामध्ये घेतली तर तुम्हाला त्या गोष्टीची कधीच कमतरता भासणार नाही। आणि हो, अक्षय म्हणजे कधीही न संपणारा असा हा दिवस आहे आणि या दिवशी आपण चांगल्या गोष्टी आपण खरेदी करू शकतो। तर बघा, आता आपली जी कुलदेवता जी आमची तुळजाभवानी आहेत, त्या तुळजाभवानीला सुद्धा मी पहिले फुलांनी छान वाहून घेतलेले आहे। त्यानंतर छान स्वच्छ पाण्याने अभिषेक केलेला आहे। त्यानंतर परत दुधाचा अभिषेक करायचा। त्यानंतर हळदीचं पाणी जे असतं त्याने अभिषेक करायचा। त्यानंतर परत कुंकवाने आपण देवीचा अभिषेक करायचा आहे। आणि हो, जेवढ्या देवी माता असतात त्यांना हळदी कुंकू तांदूळ नेहमीच लावतो, त्यामुळे त्यांचं पाणी करून देखील तुम्ही अभिषेक करू शकतात। आणि हो, हे करताना ही सेवा करताना तुम्हाला स्क्रीनवर मंत्र दिसत असेल, या मंत्राचा तुम्ही जप करून तुम्ही हा अभिषेक करायचा आहे। आणि नसेलच तुम्हाला जमत तर तुम्ही गायत्री मंत्र किंवा ओम
महालक्ष्मीय नमः असा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकतात। आणि जो कोणता तुम्हाला देवीचा मंत्र माहिती असेल तुम्ही तो देवीचा जप तुम्ही या ठिकाणी करू शकतात। आणि नसलच तुमच्याकडे जर नित्यसेवाचं पुस्तक असेल तर तुम्ही नित्यसेवाचं पुस्तक माझ्याकडे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतच आहे, हे मी दिंडोरीवरून घेतलेलं होतं। तर हे यामध्ये तुम्हाला श्री सुक्तम आणि फलश्रुती या दोन गोष्टी तुम्हाला या सेवा करताना म्हणायच्या आहेत। आणि ही गोष्ट करताना तुम्ही श्री सुक्तमाचं जर पठण केलं तर अगदी योग्य राहतं। आणि हे श्री सुक्तम तुम्ही 11 वेळा जरी वाचलं तरीही खूप चांगलं ठरतं। आणि जर तुम्हाला नसलच टाईम तर तुम्ही 1 वेळा वाचलं तरीही चालतं। आणि हो, हे करताना आपण एकीकडे जपचा मंत्र म्हणत राहायचा आहे आणि ही सेवा आपण करत राहायची आहेत। आणि हो, आपण जेव्हा लक्ष्मी मातेची जेव्हा पूजा करतो ना, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा फोटो असू द्या किंवा मग फोटो असेल तर तुम्ही त्यावरती कुंकवाचा अभिषेक करू शकतात। आणि तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर तुम्ही या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे अभिषेक करू शकतात। आणि ही सेवा केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही सेवा करत आहोत। आणि हो, ही सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच पैशाची कमतरता पडत नाही, आपल्या घरामध्ये नेहमीच लक्ष्मीचा वास राहतो। तर बघा, छान दुधाने पहिले अभिषेक केला आहे, त्यानंतर हळदीचं पाणी जे केलेलं होतं हळदीच्या पाण्याने सुद्धा अभिषेक केलेला आहे, त्यानंतर कुंकवाचं जे पाणी होतं त्याने सुद्धा छान अभिषेक करून घेतलेला आहे। त्यानंतर बघा, लक्ष्मी मातेला असा अभिषेक करताना आपण जो श्री सुक्तमातलं जे तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही तो मंत्रसुद्धा म्हणू शकतात। नसेलच तर तुम्ही ओम महालक्ष्मीय नमः तुम्ही हा मंत्र देखील इथे म्हणू शकतात। त्यानंतर बघा, स्वच्छ पाण्याने एकदा जी आपली लक्ष्मी आहे ती छान मी धुवून घेतलेली आहेत किंवा स्वच्छ करून घ्यायची आहेत। आणि हो, स्वच्छ करून झाली की आपल्याला कोरड्या कपड्याने पुसून पहिले स्वच्छ करायची आहे। आणि हो, ही पूजा करायच्या अगोदर मी जी महालक्ष्मी आहेत, जी माझ्याकडे देवी आहे ना, तर ती मी पहिलेच छान अशी स्वच्छ रुपेरी किंवा चंदेरी अशा 2 गोष्टी असतात ज्या चांदी साफ करण्यासाठी वापरतात, तर त्याने मी ही माझी देवी मी स्वच्छ करून घेतलेली आहे। अगदी 5 मिनिटामध्ये स्वच्छ झालेली आहे, अगदी कापसानेच थोडं साफ केलेली आहे, पण अगदी चमकायला लागलेली आहेत। तर तुम्हाला नसल माहिती तुम्ही ह्या 2 गोष्टी वापरून तुमच्या चांदीच्या गोष्टीसुद्धा चकचक करू शकतात। आणि हो, त्यानंतर बघा, पुढचं असं लक्ष्मीची पूजा झाली, सगळ्या देवींची पूजा झाली, तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीयंत्र हे घरामध्ये स्थापन करणं खूप गरजेचं आहे आणि खूप चांगलं देखील असतं। श्रीयंत्र प्रत्येकाच्या घरात असायला पाहिजे। श्रीयंत्र हे देवीचं यंत्र आहेत आणि हे आपल्या घरामध्ये असलं, या यंत्रामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नेहमीच लक्ष्मीचा वास असतो। आपल्या घरामध्ये कधीच पैशाची किंवा कोणतंही कर्ज असेल तुमच्यावरती त्याचं काहीच कर्ज वगैरे देखील सगळ्या गोष्टीतनं तुम्ही मुक्त होऊ शकतात। त्यासाठी तुम्ही श्रीयंत्र नक्कीच खरेदी करू शकता। श्रीयंत्र हे लक्ष्मीकारक यंत्र आहे, लक्ष्मीचं यंत्र आहे, त्यामुळे हे यंत्र आणि श्रीयंत्र हे लक्ष्मीचं आसन आहेत। तर हे आसन जर आपल्या घरामध्ये असलं तर आपल्या घरामध्ये कधीच लक्ष्मी आपल्या घराच्या बाहेर जाणार नाही, कारण लक्ष्मीचं आसनच आपल्या घरामध्ये असलं तर लक्ष्मी नेहमी आपल्या घरात बसलेलीच राहील। त्यासाठी आपल्याला श्रीयंत्र खरेदी करायचं आहे। तर श्रीयंत्रसुद्धा मी दिंडोरीवरनं आणलेलं आहेत, केंद्रामध्ये सुद्धा भेटतं किंवा तुम्ही नाशिकला राहत असेल तर तुम्हाला कपिलेश्वरच्या इथे सुद्धा श्रीयंत्र भेटेल। तर 400 रुपयाला मी घेतलेलं होतं। श्रीयंत्रामध्ये सुद्धा भरपूर प्रकार असतात, तर हे श्रीयंत्र खूप योग्य आहे। तर असं श्रीयंत्र तुम्ही खरेदी करू शकतात। आणि हो, श्रीयंत्राचा सुद्धा छान असा अभिषेक करायचा आहे, कारण श्रीयंत्र हे लक्ष्मीकारक यंत्र आहे। लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमीच वास करत राहावी, त्यासाठी आपण श्रीयंत्राची देखील पूजा करायची आहे। आणि श्रीयंत्र आपण अशी पूजा करून घेतली की त्यानंतर तुम्ही चौरंगावर श्रीयंत्र ठेवून तुम्ही श्री सुक्तमाचं पठणसुद्धा करू शकतात। आणि हो, श्री सुक्तमाचं पठण केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही अडचण येत असेल, तुम्हाला काही जॉब संबंधी किंवा घरामध्ये काही दुसऱ्या ज्या अडचणी असतील त्यासुद्धा तुमच्या दूर होणार आहे। त्यामुळे हे श्रीयंत्र तुमच्या घरामध्ये नक्कीच असायला पाहिजे। त्यानंतर बघा, श्रीयंत्र स्वच्छ करून झाल्यानंतर 7 पिवळ्या कवड्या घरामध्ये ठेवायच्या आहे। देवघरात ठेवलेल्या खूप चांगल्या असतात। आणि हो, एक काळी कवडीसुद्धा मिळते जी लक्ष्मीकारक कवडी असते। तर काळी कवडी तुम्ही जर घेतलेली असेल तर तुम्ही दिवाळीला खरेदी करू शकतात किंवा तुम्ही आता अक्षय तृतीयाला घेतली तरीही चालते। आणि ती तुम्ही देवघरात म्हणा किंवा तुमच्या तिजोरीत तुम्ही ती काळी कवडी तुम्ही ठेवू शकतात। त्यानंतर बघा, या 7 पिवळ्या कवड्या मी रोज देवघरात ठेवत असते आणि ह्या पिवळ्या कवड्यांमुळे माझ्या घरामध्ये कोणतीही अडचण येत नाही आहे।
आणि ही सेवा आपण जर नेहमीच केली, आपण पौर्णिमेला म्हणा, मंगळवारी म्हणा, शुक्रवारी जर छान अशा पद्धतीने लक्ष्मीची म्हणा किंवा श्रीयंत्राची किंवा त्यानंतर कवड्यांची अशी छान पूजा जर केली, व्यवस्थित पद्धतीने आपण श्रीयंत्राची कवड्यांची छान अशी पूजा जर केली, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा नेहमीच वास राहील. आणि हो, तुम्हाला खूप काही चांगल्या गोष्टी जाणवेल. ज्या गोष्टी तुमच्या घरामध्ये कमतरता भासत असेल, ज्या काही अडचणी असतील पैशासंबंधी किंवा काही दुसऱ्या पण, त्या तुमच्या नक्कीच सॉल्व्ह होऊन जातील. त्यानंतर बघा, अन्नपूर्णा जी आहे ती तांदळामध्ये ठेवायची आहेत. अन्नपूर्णा नेहमीच तांदळामध्येच ठेवायची आहेत. तुमच्याकडे जर अशी वाटी नसेल तर तुम्ही जेव्हा लक्ष्मी अन्नपूर्णा ज्या ठिकाणी ठेवणार आहे तिथे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती तुम्ही अन्नपूर्णेला बसवायचं आहेत. आणि हो, त्यानंतर हे कासवसुद्धा माझं अंक लिहिलेले आहेत, त्यामुळे हे कासव आपण तांदळामध्येच ठेवायचं आहेत. आणि जे क्रिस्टल कासव असतं, जे क्रिस्टल असतं ना, ते तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तर अशा कासवामध्ये सुद्धा 2 गोष्टी असतात, त्या मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे. आणि हो, ह्या ज्या 7 पिवळ्या कवड्या आहेत, यासुद्धा लक्ष्मीला खूप प्रिय अशा कवड्या आहेत. त्यामुळे 7 पिवळ्या कवड्या किंवा 5 किंवा जास्त असेल तरीही चालतं. आणि ह्या कवड्या तुम्ही देवघरामध्ये तांदळामध्ये ठेवायच्या आहेत. आणि यालासुद्धा छान अशी पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. आणि हो, गंध देखील त्यांना लावायचा आहे. अशा गोष्टी केल्यामुळे तुमच्या घरामध्ये बघा, ह्या लक्ष्मीकारक ज्या सेवा आहेत, ज्या तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे. जसं की महालक्ष्मी पाहिजे तुमच्या घरामध्ये, लक्ष्मीचं फोटो किंवा लक्ष्मी नेहमीच पाहिजे. आणि त्यानंतर बघा, ह्या 7 पिवळ्या कवड्या, त्यानंतर श्रीयंत्रावर ठेवणारं जे कमळगट्ट्याची माळ आहेत ना, तर तुमच्याकडे रोज जर कमळाचे फुलं येत नसेल किंवा अवेलेबल नसेल तर तुम्ही कमळगट्ट्याची माळ खरेदी करू शकतात. 50 किंवा 108 मण्यांची माळ असते. आणि कमळगट्ट्याची म्हणजे कमळाच्या बियांची ही माळ असते. तर ही बियांची माळ तुम्ही श्रीयंत्रावर वेढा करून ठेवायची आहेत. असं केल्याने लक्ष्मीला कमळ खूप प्रिय असतं. त्यामुळे आपण लक्ष्मीला कमळ म्हणा, गुलाब खूप प्रिय असतं. तर गुलाबाच्या पाकळ्या अशा पद्धतीने तुम्ही सजवून अक्षय तृतीयाला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी अशी पूजा करू शकतात. आणि हो, असं केल्यामुळे तुम्हाला घरामध्ये कसलीच कमतरता होणार नाही आहे. तर बघा, आज मी तुमच्यासोबत अशा काही गोष्टी शेअर करणार आहेत, ज्या गोष्टींमुळे तुमच्या घरामध्ये नक्कीच पैशाची भरभराट होणार आहे. आणि या सेवा केल्यामुळे तुम्हाला देखील चांगले काही अनुभव येतील, जसे मला आलेले आहेत. आणि हो, त्यानंतर बघा, हे जी आपली लक्ष्मी आहे, तर ही माझी चांदीची आहेत आणि ही मी दिवाळीला घेतलेली होती. तर त्यानंतर मी ही लक्ष्मी नेहमीच देवघरात ठेवत असते. काही जण लक्ष्मीची दिवाळीमध्ये पूजा करून तुम्ही तिजोरीतसुद्धा ठेवतात, पण लक्ष्मी ही आपल्या देवघरात असलेली नेहमीच चांगलं, कारण लक्ष्मीचा रोजच्या रोज पूजा होत असते आणि त्या गोष्टीमुळे देवीची सगळी सेवासुद्धा आपल्याकडनं होत असते. त्यामुळे मी देवघरात ठेवते. आणि हो, लक्ष्मीची अशी सेवा करताना मी श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ नेहमी रोज ठेवत असते. तर आज लक्ष्मीची अशी सेवा करताना मी लक्ष्मीच्या बाजूने सगळीकडे आपल्या गुलाबाच्या पाकळ्या मी सगळीकडे ठेवलेल्या आहेत. गुलाबाच्या पाकळ्या ठेवून लक्ष्मीची तिथे स्थापना केली आहे. आणि ती करताना त्यानंतर त्याच्या खाली पाट ठेवायचा आहे, छोटा पाट ठेवायचा. त्यानंतर ही लक्ष्मीची मूर्ती आपण त्यावरती ठेवायची आहे. आणि हो, लक्ष्मीची मूर्ती ठेवल्यावर त्यानंतर तुम्ही श्री सुक्तमाचं परत एकदा पठण करायचं आहे. आणि लक्ष्मीवरती आपल्याला कुंकवाने वाहायचं आहे. आपण एकीकडे श्री सुक्तमाचं पठण करत राहायचं आहे आणि कुंकवाने आपल्याला अभिषेक करायचा आहे. असं केल्यामुळे तुम्हाला नक्कीच काहीतरी चांगले अनुभव येतील. आणि या गोष्टी आणि या सेवा केल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये काहीतरी नक्कीच चांगल्या गोष्टी घडून येतील. तर बघा, पुढे असं झालं की श्रीयंत्र जे आहेत ना, तर श्रीयंत्रसुद्धा माझं देवघरातच असतं. आणि श्रीयंत्र हे खूप महत्त्वाचं आहे. श्रीयंत्रामुळे माझ्या घरामध्ये कोणतीही अडचण येत नाही. ज्या काही अडचणी होत्या त्या थोड्या प्रमाणात आता कमी व्हायला लागलेल्या आहेत. आणि श्रीयंत्र जेव्हा आपण ठेवू ना, तर श्रीयंत्रावर सुद्धा आपल्या सुक्तमाचं पठण करून आपल्याला असं कुंकू वाहून घ्यायचं आहे. आणि हो, हे कुंकू वाहिल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी हे कुंकू आपल्याला करंड्यामध्ये ठेवायचं आहे. हे कुंकू आपण रोज आपल्या कपाळी लावायचं आहे. आणि हो, हे कुंकू आपल्याला देवांना व्हायचं नाही आहे, हे कुंकू आपल्या कपाळी लावायचं आहे. त्यानंतर सगळी माझी छान पूजा करून झालेली होती. त्यानंतर मी सगळ्या देवांना अष्टगंध लावून घेणार आहेत. आणि हो, जे श्रीदेवी आहेत त्यांना आपण कुंकू लावायचं आहे. आणि जे पुरुष देव आहेत त्यांना अष्टगंध लावायचं आहेत. तर मी दरवेळेस मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगत आहेत की आपण गंध कसा लावायचा.
त्यानंतर हे ज्या पिवळ्या कवड्या आहेत त्यांना सुद्धा छान असा अष्टगंध लावून घेतलेला आहेत आणि तांदूळ वगैरे वाहून घ्यायचे आहे। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये खूप चांगले चांगले अनुभव येतात। तर येणाऱ्या अक्षय तृतीयेला तुम्ही ही सेवा करा, तुम्हाला नक्कीच त्याची फलश्रुती किंवा फल तुम्हाला मिळणार आहे। आणि हो, घरामध्ये तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मी असेल तर तिची सुद्धा तुम्ही अशी कुंकवाने तुम्ही त्याचा अभिषेक करू शकतात। आणि हो, ते करताना तुमच्या घरामध्ये जर श्री सूक्तमाचं पुस्तक नसेल तर तुम्ही कोणत्याही मोबाईलवरती श्री सूक्तमाचं मंत्र लावू शकतात आणि एकीकडे तुम्ही अशी पूजा करू शकतात। त्यानंतर बघा, सगळी पूजा माझी छान करून झालेली होती, तर फुलं वगैरे छान देवाला वाहिलेली होती। आणि हो, महादेवाची जी पिंड आहे त्यालासुद्धा मी अशी गजऱ्याने छान अशी माळ बनवलेली आहे। आणि हो, सर्व ज्या देवी आहेत त्यांनासुद्धा अशी माळ बनवलेल्या विकत आणलेल्या होत्या, तर या मी अशा छान वाहून घेतलेल्या आहे। अगदी छान दिसत होते सगळे देव। फुलांनी फुलं छान वाहून घ्यायची आहेत आणि फुलंसुद्धा वाहताना देवघरामध्ये पूर्ण व्हाईट फुलं व्हायचे नाही आहेत, थोडेसे त्यामध्ये तुम्ही पिवळे किंवा केशरी कलरचे फुलं तुम्ही इथे वाहू शकतात। आणि हो, आता छान पद्धतीने माझी इथं पूजा करून झालेली आहे। अगदी सगळ्या देवांची अशी छान माझी देवपूजा करून झाल्यामुळे घरामध्ये अगदी मला प्रसन्न वाटत आहे। आणि हो, कशी वाटली आजची पूजा ते देखील मला कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर नक्कीच शेअर करा, कमेंट करा आणि हो, व्हिडिओला लाईक करा। आणि हो, त्यानंतर तुम्हाला जे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकतात। त्यानंतर अगरबत्तीने छान मी ओवाळून घेतलेलं आहेत। आणि हो, सगळी पूजा करून झाली की आपली जी काही इच्छा असेल आपण देवाला सांगायची आहेत आणि आपण ती गोष्ट देवालाच सांगायची आहेत आणि असं केल्यामुळे आपली ती इच्छासुद्धा पूर्णच होणार आहे। तर कशी वाटली आजची पूजा? चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।